सुस्वागतम. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आई आजी ही रामाला म्हणते की रमा, तुला काहीही करून या घरातून जावंच लागेल. ते ऐकून सीमाला राग येतो आणि सीमा म्हणते की रमा का जाईन या घरातून. आणि तुम्ही जे समजताय ना की हे जे काही झालं त्याला रमा जबाबदार नाही, तर ही रेवा जबाबदार असल्याचे आता सीमा रेवाकडे बघून बोलते. सीमा म्हणते की एक तर ही रेवा आपल्या घरातली मेंबर नसली तरी सुद्धा ती आपल्याच घरात राहते आणि त्यामुळेच हे सर्व घडतंय. तेव्हा ती ऐकून आई आजी ही सीमासमोर येते. आई आजी म्हणते की तुझ्या सोनेसाठी तू इतरांना नावं ठेवतेस आणि शशिकांत मुकादम म्हणतच असतो, बायकोला जर फूस दिली ना तर ती डोक्यावर बसते. सीमा, तुझी सुद्धा तीच गत झाली. तेव्हा सीमा म्हणते की उघड्या डोळ्यांनी मला किल्लासुद्धा लढवता आला नाही आणि मी आयुष्यात कायम हरतच आले. सीमा म्हणते की पण आता नाही, कारण आता मी माझ्या सुनेला हरू देणार नाहीये. तेवढ्यात तिकडे रेवा रडू लागते. तेव्हा आई आजी म्हणते की रेवा, आता तुला काय झालं रडायला. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, मी इथे काही फुकट नाही राहत, मी रेंट देऊन राहते. रेवा म्हणते की उलट या घरातील कोणी आजारी पडलं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची सेवा करते आणि या सीमा काकूची सुद्धा मी सेवा केली होती. रेवा म्हणते की मला आता या घरात काही किंमतच राहिली नाही. या घरातलं कोणी पण येतं आणि मला बोलून जातं. तेव्हा रामाला राग येऊन रामा म्हणते की कोणी बी नाही येत त्या. रामा म्हणते की त्या या घराच्या मालकीण आहेत आणि आदराने त्या माझ्या सासूबाई आहेत. तेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं. त्यानंतर रागाने रेवा तेथून निघून जाते. त्यावेळेस रामा म्हणते की ही नेमकं कोणत्या हक्काने इथे एवढं बोलून जाते. इकडे आता मुकादमांच्या घरात आनंद, रमाकांत आणि जान्हवी दिवाळीचे डेकोरेशन करत असतात आणि जय्यत तयारी करून हॉल सजवत असतात. तेवढ्यात आरती आणि आभ्या तिथे येतात. जान्हवी म्हणते की आनंद, वय वाढत असलं ना तर त्याबरोबर आता तुझं शरीरसुद्धा वाढत चाललंय बरं का. तेव्हा आनंद म्हणतो की काय बोलते जानू तू, मी अगदी फिट्ट आहे. आनंद म्हणतो की मला नेहमी वाटतं की मागच्या जन्मी मी एखाद्या राज्यातला शूरवीर सेनापती असेन. तर आनंद ॲक्टिंग करत म्हणतो की महाराजांच्या आजूबाजूला राहून मी शत्रूंशी तलवारीने झुंज देणारा सेनापती असेल आणि ॲक्टिंग करू लागतो. तेवढ्यात आभ्या जान्हवीला खुणावतो. आनंद उभा असलेली शिडी आभ्या गदगदा हलवतो. हे बघून आनंद खूप घाबरतो आणि म्हणतो की आभ्या, शिडीवर चढताना मस्करी नको आणि सांगा ना याला काहीतरी. तर सर्वजण हसू लागतात. तर त्यांची ती मजा चालू असताना अचानक आरतीला वॉमिटिंग येऊ लागते आणि लगेच पळतच तोंडाला हात लावून आरती ही उलट्या करण्यासाठी आतमध्ये जाते. ते बघून आभ्या आरती पाठीमागे जातो. तर इकडे जान्हवी विचार करते की नेमकं आरतीला होतंय तरी काय. इकडे आता आई आजी रामाला म्हणते की सासूला पुढे करून तू हे सर्व डाव खेळतेस का. पण तू काही जरी केलं ना, अक्षयवरचे प्रेम जरी तू दाखवले तरी तुला या घरात राहता येणार नाही. किती जरी अक्षयचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला ना तरी रामा, मी तुला जिंकून देणार नाही, असे आता आई आजी रामाकडे बघत रामाला बोलते. आई आजी म्हणते की थोड्याच दिवसात त्या नोटीसवर तुझ्या आणि अक्षयच्या सह्या कशा होत नाही तेच बघते मी. तेव्हा रामा ही आई आजीकडे बघत म्हणते की आई आजी, तुम्ही जो खेळ खेळताय ना तो खेळ नाहीये, तो तुमच्या नातवाचा आणि माझा संसार आहे. रमा म्हणते की मी त्यांची बायको आहे, त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून तेच मी करते. रमा म्हणते की माझं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं सुद्धा माझ्यावर. उद्या जर तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर आम्ही एखाद्या छोट्याशा झोपडीत सुद्धा संसार करू शकतो. ते ऐकून आई आजीला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की तेव्हा मला पैशाची हाव आहे ना, असे तुम्ही म्हणूच नका आई आजी. ते माझे नवरे आहे आणि माझे त्यांच्यावर प्रेम आहे, म्हणून हक्काने मी या घरात राहत असल्याचे आता रमा आई आजीला ठणकावून सांगते. आई आजी म्हणते की रमा, मग तू सुद्धा एक गोष्ट लक्षात घे, तुझा जो नवरा आहे ना त्याचा जीव हा तुझ्यामुळे जाणार होता. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. इकडे आता रागाने रेवा ही आनंद आणि जान्हवीकडे येते. तर मस्करी करत आनंद ते फुलांचे हार हा रेवाच्या डोक्यावर धरतो. रेवा म्हणते की आनंद, आता काय चाललंय, कसली मस्करी ही. तर जान्हवी म्हणते की बेबी गप्प बस ना. आणि रेवा, तुझा मूड एवढा खराब का, काय झालं. जान्हवी म्हणते की अगं रेवा, आत्ताच मी यांना सांगत होते की रेवा लाईट माळा लावू शकते, फुलांचे हार लावू शकते, तर हे मला म्हटले हे फक्त रमा करू शकते. तेव्हा राग येऊन रेवा म्हणते की काय बोललात, मला काय हे जमणार नाही का, फक्त रमालाच जमेल का. तर जान्हवी म्हणते बघ ना. आनंद म्हणतो की रेवा, फक्त स्टायलिशमध्ये तू फक्त इकडे तिकडे चालू शकते, बाकी काही नाही. त्यानंतर रेवा म्हणते की दाखवा, मी तुम्हाला फुलं लावून दाखवते.
म्हणत रेवा आता फुलांचे हार घेऊन शिडीवरून वर चढते. तर आता रेवा रेवा असे करत जान्हवी गदगदा ती शिडी हलवते. तर रेवा खूप घाबरून रेवाची खूप फजिती होते आणि रेवा खाली उतरते. इकडे आता रमा ही एकटी बाजूला बसलेली असते आणि आई आजीचे बोलणे रमाच्या डोळ्यासमोर येते. आई आजीने सांगितलेले असते की रमा, आता अक्षय आणि तुझ्यामध्ये काहीही संबंध राहिलेले नाहीयेत. तेव्हा अपमानित होऊन जाण्यापेक्षा मानाने हे घर सोडून जा रमा. हे सर्व आता रमाला आठवते. तुझा जो नवरा आहे असं तू म्हणते ना, त्याचा जीव तुझ्यामुळे जाणार होता. आणि बघ आता रमा, तू आणि तुझ्या नवऱ्याच्या सह्या मी त्या पेपर्सवर कशा घेते त्या. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि रमाला म्हणते की रमा, तू रडतेस का, काय झालं आता. रमा म्हणते की माझ्यामुळे यांचा अपघात झाला ना. सीमा म्हणते की रमा, तुझ्यामुळे काही नाही, फक्त तू आता अक्षयवर जास्त राग धरू नकोस आणि जमलं तर हे सर्व विसरून जाण्याचा प्रयत्न कर रमा. रमा म्हणते की कसं आई, कारण जोपर्यंत रेवा या घरात आहे ना तोपर्यंत हे कसं शक्य आहे. तेव्हा सीमा म्हणते की रमा, तुझं बरोबर आहे आणि आपण या दिवाळीला एक पण करू. जसा रेवाने तुला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना, तसं आपण सुद्धा तिला घराबाहेर काढू, असे आता सीमा रमाला सांगते. लगेच सीमा म्हणते की चैन खुली की मेन खुली की, आणि रमा लगेच हसू लागते. इकडे आता अभ्या हा आरती पाठोपाठ आलेला असतो. तेव्हा आरती म्हणते की अभि, आता घरच्यांना सर्व सांगायची वेळ आली. तेव्हा अभ्या म्हणतो की एवढी घाई कशाला आरती. आरती म्हणते की बघ ना रे, आता मला मळमळतंय आणि तू म्हणतो की घाई कशाला. त्यांना कळायच्या आत आता आपण त्यांना सर्व सांगायचं, असे आता आरती अभ्याला बोलते. तर अभ्या म्हणतो की ठीक आहे आरती, घरच्यांना तर आपण सांगू, पण बाळाचा जन्म होईपर्यंत याचा तू कुठेही बाहेर गाजावाजा करू नकोस, कारण मागच्या वेळेस काय झालं होतं बघितलं ना तू. त्यानंतर आता इकडे रमाकांत हॉलमध्ये लाईट माळा लावत असतो. तर इकडे आरती ही खोबरं किसत असते. सीमा आणि जान्हवी ह्या त्यांना मदत करत असतात आणि सर्वत्र आता मुकादमाच्या घरात दिवाळीची भन्नाट तयारी सुरू होत असते. तेवढ्यात वरून खाली येत रेवा म्हणते की काय चाललंय काका. रेवा म्हणते की काका, तुमचा पाय कसा आहे. तर रमाकांत म्हणतो की बरा आहे आता. रेवा म्हणते की काका, मी तुम्हाला काही कामात मदत करू का. तर रमाकांत म्हणतो की सर्वांसाठी चहा करशील का. तेव्हा रेवा ही सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की चहा रमा करील ना, तिला व्यवस्थित जमतोय, दुसरं काय करू. तर रमाकांत म्हणतो की जा त्यांना मदत कर. तर रेवा ही सीमाकडे येऊ लागते. तेवढ्यात आरती म्हणते की आई, मी मोकळीच आहे, काही काम असेल तर सांगा बरं का. तर आरती म्हणते की अहो, तुमची आता आवडती सून आली ना रमा, मग आता तुम्ही कशाला काळजी करता. तेवढ्यात हसत रेवा म्हणते की आई, मी तुम्हाला काही मदत करू का. सीमा हसतच म्हणते की नको ग, कारण आम्ही बाहेरच्यांना कामं नाही सांगत. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. हसतच जान्हवी म्हणते की आई, मी करू का. तर हसतच सीमा म्हणते की तू घरची आहेस, तू करू शकते. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो. तर आता इकडे आनंद हा गुपचूप लाडू खाऊ लागतो. तर अभ्या लगेचच आनंद पाठीमागे पळू लागतो. त्यांची ती दंगामस्ती बघून पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे. आनंद अक्षयला म्हणतो की अरे तू बघ ना, आत्तापर्यंत याने 10 लाडू खाल्ले आणि मी एक खाल्ला की लगेच मला मारू लागलाय. तेवढ्यात रमा हे आंब्याच्या पानाचे डगळे आणि झेंडूची फुले घेऊन येते आणि म्हणते की माळा करायच्या ना. तर अक्षय म्हणतो की मी आहे ना, मी करू लागतो. तर अक्षय पटकन सोप्यावर बसतो. इकडे आता रेवा ही जान्हवीच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की जान्हवी, मला या घरामध्ये कोणीच घेत नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की बरोबर आहे, तू सुद्धा या घराचा पार्ट आहे रेवा. तर जान्हवी म्हणते की रेवा, मी तुला आमच्यामध्ये घेते. जान्हवी म्हणते की मी तुला काम करायला देते, पण त्यासाठी तुला शिडीवर चढावं लागेल. रेवा म्हणते की शिडीवर चढणं हे काही काम झालं का जान्हवी. तर जान्हवी म्हणते की आता रमाला जर सांगितलं ना शिडीवर चढ, तर ते किती पटपट चढते आणि तिला जर एखादं काम सांगितलं ना किती पटकन करते. ते काम हे काम असतं रेवा, असे आता जान्हवी रेवाला बोलते. आणि त्यामुळेच रमा सर्वांना आवडत असल्याचे बोलताच आता रेवा म्हणते ठीक आहे जान्हवी, शिडीवर चढायचं ना, चढते मी, असे म्हणत आता रेवा पटपट त्या शिडीवरून माळ्यावर जाते. आणि लगेचच जान्हवी म्हणते की अगं, तिथेच तो शेजारचा बॉक्स आहे ना, त्यामध्ये अल्बम आहे, तो काढून दे. तर आता धुळीमुळे रेवाला खूप खोकला येत असतो. तर रेवा म्हणते पटपट सांग जान्हवी, अजून काय करायचं, मला धुळीची ॲलर्जी आहे. आणि लगेच जान्हवी म्हणते की आता तिथे अजूनही दुसऱ्या काही ॲक्टिंगच्या वस्तू आहेत, त्या सर्व काढ. तर रेवा त्या सर्व वस्तू बघू लागते आणि जान्हवी तेथून रूमच्या बाहेर निघून जाते. तर आता रेवा इकडे शिडीवर अटकलेली असते.
तर आता जान्हवीने तेथून शिडीसुद्धा घेऊन गेलेली असते. तेव्हा शिडी तिथे नसल्याचे बघून रेवा म्हणते की आता मी खाली कशी उतरू आणि ही शिडी कुठे गेली. रेवा जान्हवीला हाका मारू लागते आणि म्हणते की चीटर तू कुठे गेलीस. आणि रेवाला धुळीची खूप ॲलर्जी होऊ लागते आणि ठसका जाऊ लागतो. त्यानंतर आता अक्षय हा रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की रामा, मला तुझी माफी मागायची आणि मानाने मला सन्मानाने घरी घेऊन जायचंय. तेव्हा रामा, पाडव्याला तुला माझ्याकडून काय पाहिजे, मी तू मागशील ते देईल. तेव्हा रामा म्हणते की आज दिवाळी आहे ना, मग जे काही ते पाडव्याला. तर आता इकडे अक्षय हा रामाकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इकडे रेवा अजून एक भयानक डाव खेळते आणि एक बॉटल घेऊन रेवा ही आता समोर येते. आणि लगेच आता एका डिशमध्ये रेवा ते औषध टाकते. तेव्हा आता रेवाचा आता कोणता प्लान असेल आणि रमा रेवाचा तो प्लान कसा उधळून लावते हे बघण्यासाठी आणि आता पाडव्याच्या दिवशी अक्षय रमाला काय गिफ्ट देतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.